आज आपण बघत आहोत ओल्या पावट्याची आमटी गावरान पद्धतीने। नमस्कार मंडळी, अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। बनवण्यासाठी बघा अशा ओल्या पावट्याचे शेंगा घेतलेत, ते आधी आपण सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। अशा पद्धतीने बघा ओले पावटे आपण सोलून घेतले। आता ह्यासाठी लागणारे साहित्य बघूया। पावट्याच्या आमटीसाठी लागणारे साहित्य बघा। साहित्य काही जास्त नाही, गावरान पद्धतीने आपण आमटी करणार आहोत, पण खायला खूप चवीला छान अशी। पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या, ते पावटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एक बारीक चिरलेला कांदा, लसूण चेचलेला, कढीपत्त्याची 4-5 पानं, कोथिंबीर चिरलेली, शेंगदाण्याचे कूट 2 चमचे, जिरे अर्धा चमचा, पाव चमचा हळद आणि आपला घाटी मसाला 1 चमचा। तूप गरम झालंय बघा, तेल घालूया 2 चमचे। कढीपत्ता, जिरे, कांदा आता तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा तेलात चांगला भाजत आलाय। आता ह्यात जे आपण लसूण चेचून घेतला होता ते टाकणार आहोत। पावटे घेतले होते धुवून स्वच्छ, ते तेलात चांगले भाजून घ्यायचे आहे। 1 मिनिट तेलात चांगले पावटे भाजून घ्यायचे, म्हणजे पटकन शिजले जातात आणि आमची पण चवीला खूप छान अशी लागते। आता पावटे तेलात चांगले बघा 1 मिनिट भाजले गेले। हळद, घाटी मसाला 1 चमचा घेतला होता, तो मसाला पण तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला पण तेलात चांगला भाजला गेलाय। थोडीशी कोथिंबीर आणि 2 ग्लास आपण पाणी ओतणार आहोत। मीडियम गॅसवरतीच मी हे भाजून घेतलंय तेलात। चवीपुरतं मीठ, आता गॅस स्लो करायचा आणि 1 उकळी येईपर्यंत झाकण असं अर्धवट ठेवून द्यायचं आणि 1 उकळी येईपर्यंत आपण गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत। आता बघा झाकण काढून घेऊया आणि शेंगदाण्याचे कूट आपण घेतलं होतं 2 चमचे, ते घालणार आहोत। परत 10 मिनिटं चांगलं मिळून येईपर्यंत शिजून देणार आहोत आपण। पावट्याची आमटी बघा चांगली मिळून आले, बघू शकता छान असे पावटे शिजले गेलेत। आता गॅस बंद करायचा, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एका डिश मध्ये काढून घ्यायचे। ओल्या पावट्याची आमटी गावरान पद्धतीने तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आवडली असेल तर एक कमेंट करा।